आजरेकर कुटुंबीय याच पद्धतीनं या मातीशी एकरूप असलेलं कुटुंब आहे। त्यामुळं शिवसैनिक आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या खांद्यावर आणि गळ्यात भगवा आहे आणि त्या भगव्यासाठी आम्ही लढतोय आणि त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे। त्यामुळं प्रत्येक शिवसैनिक हा आजरेकर कुटुंबियाच्या पाठीशी आहे आणि त्यांचा भगव्या झेंडा आणि धनुष्यबाणाकडे बघून आम्ही त्यांचा प्रचार करतोय आणि त्यांना निवडून 100% आम्ही। नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आहोत शिवसेना शहर संघटक हर्षल सुर्वे यांच्या सोबत। तर त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे की आजरेकर कुटुंबीय हे बरेच वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत होते, सक्रिय होते आणि आता ते शिवसेनेत आलेत आणि शहर संघटक म्हणून तुम्ही काय सांगाल की नागरिक आणि शिवसैनिक त्यांना कशा प्रकारे साथ देतील? नाही, नागरिक आणि शिवसैनिक हे 100% त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत। कारण आजरेकर कुटुंबीय तुम्ही म्हटलं की काँग्रेसमध्ये होती, मला वाटतं की ती मागची निवडणूक जी आहे हे अपक्ष निवडून आहे, कारण काँग्रेसने त्यांना तिकीट डावललेलं आणि ते अपक्ष म्हणून निवडून आले। पण काँग्रेसच्या पाठिंब्यावर वहिनी महापौर झाल्या होत्या। आता आपण ज्या नागाळपार परिसरात आहे, म्हणजे आजरेकर कुटुंबियांचं सामाजिक काम करायचं सांगायचं झालं, आता उभे असलेले अश्किन आजरेकर असतील, अशफाक आजरेकर असतील आणि मी असेल, हे आम्ही या भागात ज्यावेळी पूर परिस्थिती होती त्यावेळी ही इतकी डेव्हलपमेंट नव्हती, तर या भागात आम्ही अशफाक आणि अश्किन ही दोघं बोट चालवत होते। म्हणजे त्यांनी त्यांच्या जे बोटिंग व्यवसाय आहे ते बोट चालवत होते आणि त्यांच्या बोटमधून इथल्या लोकांना आपण रेस्क्यू केले। ती बोट चालवायची तर आम्ही लोकांना बिल्डिंगमध्ये जाऊन घेऊन यायचो आणि या बोटमधून कलेक्टर ऑफिसच्या इकडे सोडायचं। असं हे काम या आजरेकर कुटुंबियांचं सामाजिक काम हे मोठं आहे। त्याचबरोबर मराठा आंदोलन ज्यावेळी सुरू होतं, मराठा आंदोलनाच्या वेळी सुद्धा सर्वच मुस्लिम बांधव हे मराठा समाजाच्या पाठीशी ताकदीने उभे राहते। त्यात अग्रेसर आजरेकर कुटुंब होते। तसा सगळाच मुस्लिम समाज मुस्लिम बोर्डिंगमध्ये पाठिंब्यासाठी येत होता आणि मराठा आंदोलक जे होते ते तिथं बसून असायचे। 42 दिवस ते आंदोलन, त्यावेळी सुद्धा आजरेकर कुटुंबियांनी त्या आंदोलनात पण सक्रिय होते आणि काही जेवणाची वगैरे व्यवस्था सुद्धा या कुटुंबानं केलेली आहे। अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, म्हणजे या कोल्हापूर शहराच्या सामाजिक कामात अग्रेसर असलेले आजरेकर कुटुंब। रायगडवर जो राज्याभिषेक होतो त्या राज्याभिषेकासाठी सुद्धा मोलाची मदत, अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, जे काही लोक देतात त्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा असतो। त्यामुळं आणि आपल्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे आपण जरी हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आणि प्रखर हिंदुत्व मांडत जरी असलो तरी राष्ट्रप्रेमी असणारा, आपल्या मातीशी प्रामाणिक असणारा, तो कुठल्याही जाती धर्माचा असला तर तो आपला नागरिक आहे, आपला बांधव आहे, या पद्धतीनंच आपण काम करतो। त्यामुळे आजरेकर कुटुंबीय याच पद्धतीनं या मातीशी एकरूप असलेलं कुटुंब आहे। त्यामुळं शिवसैनिक आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या खांद्यावर आणि गळ्यात भगवा आहे आणि त्या भगव्यासाठी आम्ही लढतोय आणि त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे। त्यामुळं प्रत्येक शिवसैनिक हा आजरेकर कुटुंबियाच्या पाठीशी आहे आणि त्यांचा भगव्या झेंडा आणि धनुष्यबाणाकडे बघून आम्ही त्यांचा प्रचार करतोय आणि त्यांना निवडून 100% आम्ही आणणार। मग त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो? चांगला प्रतिसाद आहे। आता तुम्ही मंगळवार पेठेतली किंवा आता बालगोपाल तालीम असेल, म्हसोबा देवालय असेल किंवा बागवान गल्ली असेल, चांदणी चौक असेल, लक्ष्मीपुरीतला भाग आहे, या भागात जर का प्रचार बघितले तर असंख्य महिला, असंख्य युवक त्या प्रचार फेरीत होते आणि ते सर्व धर्मीय होते। म्हणजे असं काय नाही की फक्त मुस्लिम होते, आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतो। आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याच्यामध्ये आहेत। पण विरोधकांच्याकडं यांच्या विरोधात चांगले काही मुद्दे नसल्यामुळं, म्हणजे जे पुरोगामित्वाचं आव्हान आणतात, जे फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करतात, त्या लोकांचा खरा जातीवादी चेहरा या निवडणुकीच्या दरम्यान समोर आला आहे। कारण त्यांच्या या काँग्रेसच्या जे उमेदवार जे कोण असतील त्यांना आजरेकर कुटुंबीय किंवा आमचं हे जे पॅनल आहे त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मुद्दे नाही आहेत, विकासाचे मुद्दे नाही आहेत। कारण एका बाजूला आदिल फरास आहेत आणि एका बाजूला आजरेकर आहेत, एका बाजूला आमची भगिनी आहे अमृता पवार, दुसऱ्या आमच्या वहिनी आहेत जाधव वहिनी, या सर्व चांगल्या पद्धतीने प्रचार करते। यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मुद्दे नसल्यामुळं काँग्रेसकडनं जातीवादी प्रचार केला जातो। खरं जातीवादी हे काँग्रेस आणि हे महाविकास आघाडी यांचा चेहरा या निमित्तानं समोर आलेला आहे।